अशा पद्धतीने गिलक्याची बेसन पीठ लावून केलेली भाजी झटपट बनते. तुम्ही पण बनवू शकता जेव्हा वेळ कमी असेल तेव्हा. अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता. तर रेसिपीला सुरुवात करूया आपण मैत्रिणींनो. नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण गिलक्याची भाजी बेसन पीठ लावून बनवणार आहे. ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी असं 125 ग्राम गिलके कापून घेतलेले, थोड्या प्रमाणातच करते मी. तर याच्यामध्ये 2 चमचे असं बेसन पीठ टाकायचं, चण्याचं पीठ. असे या चमच्याने 2 चमचे टाकलेलं हे पीठ. आता आपण याचा घोल बनवून घेऊ. थोडंसं पाणी टाकायचं, 2-3 चमचे, आणि असं चांगला मिक्स करून घ्यायचं. यात हळद वगैरे सगळं टाकून द्यायचं. थोडीशी हळद, थोडी तुम्हाला पाहिजे तशी चटणी, बस. याला थोडं मीठ पण टाकायचं. थोडं मीठ कांदे तळताना राहू द्यायचं. याचा चांगला घोल बनवून घ्यायचं, असं चाळून घ्यायचं. चांगला मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू. त्यासाठी मी एक छोटा कांदा कापलेला आहे, थोडेसे लसूण कापलेले आहेत, 3-4 पाकळ्या. त्या तळून घेऊ आधी. तर असं 2 पळ्या तेल टाकलेलं आहे मी याच्यात. थोडं जिरं मोहरी टाकायची, थोडं थोडं टाकायचं. भाजी थोडीशी आहे, असं थोडं थोडं ओलसर करून घ्यायचं याला, अशा पद्धतीने. नंतर जिरं तळलं का थोडं लसूण टाकून द्यायचे. सिंपल आणि झटपट बनणारी भाजी ही, पण छान लागते. कांदा नाही पण टाकला तरी चांगली लागते ती. तुम्हाला वाटलं तर टाकायचं, नाही वाटलं तर नाही टाकायचं. कधी कांदा बनवून करायची कांदा टाकून, कधी बिना कांद्याची करायची. तर असे 40-50% तळले गेले का कांदे, मग हे गिलके टाकून द्यायचे. आपण सर्व टाकून दिलं, त्यात तेल, चटणी, हळद, मीठ. आता फक्त तिला वाफू द्यायची बस. झाकण ठेवून द्यायचं. आणि गिलक्याला थोडंसं अंगाचं पाणी सुटतं. जर असं वाटलं की चटकते, तरच आपण थोडंसं पाणी मारू तिला, अशी पण शिजून जाते ती. गिलके पण कोवळे आहेत. आता आपण झाकण ठेवून देऊ त्याच्यावर.
गॅस मंद करून द्यायचा आणि अधनं-मधनं चाळत राहायचं, तिला बघत राहायचं. चटकत तर नाहीये. आता ही 50-60% शिजून गेलेली आहे. आपण याला थोडस 1-2 चमचे पाणी टाकू. तुम्हाला जर वाटलं आणखी थोडी ओली पाहिजे, अजून 1-2 चमचे जास्त टाकू शकता तुम्ही पाणी. म्हणजे असे लुसलुशीत होईल ती छान. खाताना थोडी अशी इतकी ओलसर दिसली पाहिजे ती, म्हणजे पोळी छान लागते मग. किंवा तुम्हाला एकदम कोरडी पाहिजे, कोरडी करा. अजून कच्ची ती थोडी. बघू शकता मैत्रिणींनो, अशी छान लुसलुशीत भाजी तयार झालेली आपली बेसन पीठ टाकून. तर छान शिजून गेलेली आहे ती. फक्त तिला केअरफुली शिजवायची, चिटकू नाही द्यायची तिला. मध्ये मध्ये पाण्याची चपक्याची गरज असते तर मारत राहायचा. छान लागते अशी भाजी, करून बघा. तेल थोडं जास्तच टाकायचं तिच्यात, छान बनते मग ती. बघू शकता मैत्रिणींनो, जवळून बघा, छान बनली भाजी. तर बनवून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.